ITI पुलाकडून नवीन नाशिककडे जाणाऱ्या एका कारने कांबळेवाडीत घुसून उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत वाहनांचे नुकसान केले आहे. कांबळेवाडीतील स्थानिक नागरिकांना ही बाब कळताच त्यांनी सातपूर पोलिसांना कळवून घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित वाहनांच्या काचा देखील फोडल्याचे समजत आहे. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सातपूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करत संबंधित वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. वाहन चालक मद्यप्राशन केलेले असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत. दरम्यान लोकशास्त्र न्यूजशी बोलताना RPI उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी अधिक माहिती दिली. बघूयात सविस्तर. काल गुरुपौर्णिमा होती.